नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बेसन पिठाची खमंग अशी शेव बनवणार आहे. तर मी कोणतंही तांदळाचं पीठ किंवा शाबूचं पीठ न वापरता एकदम कुरकुरीत अशी शेव बनवणार आहे. आता या कपाने 2 कप मी बेसन घेतलेलं आहे. आता मी शेव इथं 2 प्रकारची बनवणार आहे. तर पोह्यावर किंवा उपीट बनवल्याचे आपण वर टाकतो शेव ती पण बनवणार आहे. लहान असते ते आणि मोठी पण शेव बनवणार आहे. आता इथं पीठ चाळून झालेलं आहे. बघू शकता. आता ह्या बेसनमध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकले. आता चाळणीनंच लाल तिखट, धने जिरे पावडर चाळून घ्यायचे. कारण शेव एकदम छान सॉफ्ट होते आणि शेवग्यामध्ये अजिबात पीठ अडकत नाही आणि शिल्लक पण राहत नाही. यासाठी इथं मी चाळून सर्व पदार्थ चाळून वापरणार आहे. आता इथं हळद तशीच टाकायची कारण एकदम बारीक असते हळद. आता इथं मी ओवा काही वापरलेला नाही. धने जिरे पावडर पण टाकायचंय फक्त. आता हे सर्व चाळून घेतलेलं आहे बघू शकता. आता ह्याच्यामध्ये मी गरम तेल वापरणार नाही. थोडीशी वेगळ्या पद्धतीची शेव बनवली. त्यामुळे ह्याच्यात थंडच तेल वापरायचे. थंड तेल वापरून सुद्धा एकदम कुरकुरीत अशी शेव बनते. आता थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. तर थंड तेल टाकलेला व्हिडिओ कट झालेला आहे माझ्याकडून. आता इथं एकदम पीठ सैलसर असं मळून घ्यायचंय आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर या पद्धतीने आणखीन दुसरी जी शेव बनवायची त्याचं पीठ मळून घ्यायचंय. आता इथं पीठ मळून घेतलेलं आहे लहान शेव बनवण्याचं. तर ह्यासाठी पण पीठ चाळूनच घेतलेलं आहे. आता इथं पीठ मळून झालेलं आहे. आता इथं शेवग्याला तेल लावून घ्यायचे आणि प्लेटला पण जी आपली शेवला प्लेट लावायची त्याला बी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता इथं मी चुलीला पेटू घातलेला आहे, जाळ घातलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता या शेवग्यामध्ये सुरुवातीला मी बारीक शेवाचं पीठ भरून घेणार आहे. ही शेव शेव मुलांना खूप आवडते. त्यामुळे मी ही बारीक शेव सारखीच बनवत असते. आता याच पद्धतीनं सर्व शेव मी बारीक बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मोठी शेव बनवायची. आता इथं सर्व शेव तयार झालेले आहे बघू शकता. आता इथं मोठी शेव बनवायची यासाठी मी दुसरी जी ताटली असते त्याची ती बसवून घेतलेली आहे. आता या शेवग्यामध्ये भरून घ्यायचे पीठ. तर एकदम छान असं पीठ भिजलेलं पण आहे आणि एकदम छान अशी शेव पण बनते. आता याच पद्धतीनं मी सर्व शेव बनवून घेणार आहे. तर कमी तेलकट अशी ही शेव आहे. एकदा नक्की बनवा. तयार झालेली आहे सर्व शेव. आता एका डब्यामध्ये भरण्याच्या अगोदर मी एका टोपल्यामध्ये ठेवणार आहे आणि असे पेपर ठेवायचे आहेत आणि नंतर शेव ठेवायची. जर तेल जर असेल तर ह्याला शोषून घेतं. त्यासाठी मी इथं पेपर वापरत असते.
आता ही मोठी शेव सुरुवातीला बाजूला काढून घ्यायची आणि छोटी शेव पण. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.